स्वाधार योजना 2025-26 तर फॉर्म भरण्याची डेट ही संपलेली आहे, कारण की साईडवर फॉर्म फिलअप होत नाही आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे संपूर्ण ऑफिसला। तर डेट वाढली तर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता जे नवीन विद्यार्थी आहे त्यांचे फॉर्म होत नाही आहे, परंतु एक्झिस्टिंग म्हणजे जे रिन्यूअल विद्यार्थी आहे त्यांचे फॉर्म सेव्ह होत आहे। आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस बघणार आहे। तुम्ही सुद्धा चेक करा की तुमच्या लॉग इनमध्ये जे विद्यार्थी रिन्यूअल असेल त्यांचे फॉर्म सेव्ह होत आहे। जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल ते फॉर्म भरू शकत नाही आहेत, त्यांना डायरेक्टली साईडवर नोटिफिकेशन येत आहे की स्वाधारची डेट ही क्लोज झालेली आहे। तुम्ही सुद्धा बघू शकता। बघा, स्टार्टिंगला तुम्ही पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन आहे। एक्झिस्टिंग म्हणजे रिन्यूअल होते, न्यू म्हणजे नवीन विद्यार्थी। जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल डायरेक्ट सेकंड इयरला असेल, म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन मिळते, हे विद्यार्थी न्यूमध्ये येणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे प्रोफेशनल कोर्स आहे, इथे स्वाधार क्लिक केलेला आहे। तर इथे आता आपण जस्ट चेक करणार आहे की फॉर्म कोणाचे सेव्ह होत आहे। बघू शकता न्यूला क्लिक केल्यानंतर, स्वाधारला क्लिक केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर द स्वाधार स्कीम प्रोसेस इज नाऊ क्लोज फॉर न्यू अप्लिकेशन। नवीन अप्लिकेशनसाठी स्वाधार जे डेट होती ही संपलेली आहे अशाबद्दल यामध्ये एक पॉपअप विंडो येत आहे। म्हणजे आपण डेट संपलेली आहे, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची डेट एक्सटेंड करून देण्यात आलेली नाही आहे आजच्या डेटमध्ये तरी। म्हणजे 3 तारखेला आपण हा व्हिडिओ बनत आहे, 3 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड करून दिलेली नाही आहे। जर डेट एक्सटेंड करून दिली, कारण की भरपूर असे विद्यार्थी बाकी आहे फॉर्म भरण्याचे, त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे ऑफिसला, होऊ शकते जर डेट एक्सटेंड करून दिली तुम्हाला 4 ते 5 दिवस किंवा 1 आठवडा, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तुम्ही कनेक्टेड राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। आणि त्यानंतर इथे एक्झिस्टिंग क्लिक केलं, आपण स्वाधार क्लिक केलं आणि इथून आता सेव्ह करणार। तर बघू शकता एक्झिस्टिंगला क्लिक केलं आहे, तुमच्या समोरच आहे, एक्झिस्टिंगला क्लिक केलेला आहे, इथे स्वाधारला क्लिक आहे आणि इथून आता आपण सेव्ह करणार। तर एक्झिस्टिंगवाले विद्यार्थी, रिन्यूअलवाले विद्यार्थ्यांचे पहिले जे पेज आहे हे सेव्ह होत आहे। जर पहिले पेज सेव्ह होत आहे तर आपण समजू शकतो की विद्यार्थी फॉर्म भरू शकणार, कारण की पहिल्या पेजवरच जर एरर येत असेल, बघा पहिलं पेज सेव्ह झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता अप्लिकंट इन्फो सेव्ह सक्सेसफुली, पहिलं पेज सेव्ह झालेलं आहे। आपण बॅक साईडला सुद्धा आलेलो आहे, पेज सेव्ह होत आहे। तर रिन्यूअल विद्यार्थ्यांनी त्यांचे फॉर्म लवकरात लवकर भरा, तुमचे फॉर्म होत आहे। आणि नवीन विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट होत नाही आहे, त्यांनी एकदा आपल्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। जर काही रिक्वेस्टवर तुमचे जर भरपूर सारे जे ऑफिसेस राहतात त्यांच्याकडून जर पुण्याच्या ऑफिसला जर माहिती गेली की विद्यार्थी बाकी आहेत, फॉर्म सुरू करून देण्यात यावे अशाबद्दल जर रिक्वेस्ट गेली, तर तुमच्यासाठी फॉर्मची डेट ही थोड्या दिवसासाठी का होईना वाढून देण्यात येऊ शकते। तर सध्या तुम्हाला जे विद्यार्थी एक्झिस्टिंग आहे, म्हणजे एक्झिस्टिंगचा अर्थ काय होतो, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरचा विद्यार्थी हा रिन्यूअल येतो, म्हणजे एक्झिस्टिंग येतो। न्यू विद्यार्थी हा फर्स्ट इयरचा येतो। तर फर्स्ट इयरचे फॉर्म होत नाही आहे, डायरेक्टली डेट क्लोज झालेली आहे सांगत आहे आणि एक्झिस्टिंग विद्यार्थ्यांचे फॉर्म होत आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म सबमिट करा। आणि ऑफिसला सुद्धा काही तुम्हाला डेट दिलेली आहे ऑफलाईन सबमिट करायची, काही जिल्ह्याला ऑफलाईन सबमिट घेत आहे, काही जिल्ह्याला ऑफलाईन सबमिट घेत नसेल, तर फॉर्म तुमच्याकडे जपून ठेवा। जेव्हाही मागण्यात येईल तेव्हा त्यांना तुम्ही फॉर्म देऊ शकले पाहिजे। स्वाधार योजनेमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पुरवल्या जाणार। आणि स्वाधारच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।